नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपल्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 12वी साठी लॉग टेबल एक अत्यंत इम्पॉर्टंट टूल आहे, कारण याशिवाय आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. कारण 20 ते 25% केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये हे न्यूमरिकल म्हणजे मॅथ्सचे प्रॉब्लेम असतात. आता असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जे काही नंबर्स असतात ते आपण डिवाइड मल्टिप्लाय करू शकत नाही. एखादा 0.0078 असेल, त्याला 1000 किंवा 5200 ने डिवाइड करायचं असेल तर डिवाइड करपर्यंत 5 महिने निघून जातील. तर एवढा वेळ आपल्याकडे नसतो. त्यासाठी आपल्याला लॉग टेबल शिकावा लागतो. एक्झामला तुम्हाला लॉग टेबल अलाउड असतं आणि तो लॉग टेबल बघून तुम्ही एका मिनिटात कितीही टफ एक्झाम्पल असू दे तुम्ही चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकता. पण त्यासाठी लॉग टेबलचे तुम्हाला नियम माहीत पाहिजेत, रूल माहीत असले पाहिजेत. जर काही जणांना रूल्स माहीत असतील तर ही व्हिडिओ 2-3 मिनिटं पुढे स्किप करा आणि जिथून मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला स्टार्ट केलेला आहे तिथून व्हिडिओ बघू शकता. ओके, आता लॉगचे काही नियम आहेत बघा, रूल्स आहेत. जर 2 नंबरमध्ये मल्टिप्लाय असेल तर लॉग मध्ये दोघांची ऍडिशन करायची. ओके, हा रूल नंबर फर्स्ट. जर 2 नंबरमध्ये डिवाइड असेल तर लॉग टेबलमध्ये मायनस करायचं. ओके, हे पुढे काय तुम्हाला सांगतो, फक्त हे रूल्स नोट डाऊन करा. ओके, जर लॉग टेबलमध्ये वरती अशी पॉवर असेल a⁻n वगैरे, समजा 5:2 वगैरे काय असेल, तर लॉग काढताना ह्या n ला पुढे घ्यायचा आणि याचा लॉग काढायचा, लॉग a. ओके, जर क्यूब रूट, स्क्वेअर रूट वगैरे असेल, समजा असा असेल, ओके, स्क्वेअर रूट असेल किंवा क्यूब रूट असेल, तर लिहिताना पहिल्यांदा असं लिहायचं 1/2, हे क्यूब रूट असं लिहायचं आणि लॉग काढताना याला पुढे घ्यायचं आणि लॉग ए लिहायचं. ओके, याला 1/3 पुढे घ्यायचं, 1/3 पुढे घ्यायचं, लॉग ए. म्हणजे हाच रूल आहे, तो 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला. हा सेमच रूल आहे. जी पॉवर आपण पुढे घेतो, हे बघा, याची पॉवर आपण पुढे घेतली, याची पॉवर आपण पुढे घेतली. 1 2 3 3 रूल आहेत. या 3 रूल मध्ये तुम्ही कुठलंही लॉगचं एक्झाम्पल चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकता. आता आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. त्यासाठी तुमच्याकडे पहिला लॉग टेबल पाहिजे. लॉग टेबल, तर लॉग टेबल कसा असतो तुम्हाला दाखवतो. लॉग टेबल, तर हा बघा, दिसतोय का तुम्हाला? दिसत नसेल तर डिस्प्लेला टाकतो. हा आहे लॉग टेबल. ओके, लॉग टेबल मध्ये 10 पासून पाठी 99 पर्यंत नंबर आहेत. हे बघा, 99 पर्यंत, 10 पासून 99 पर्यंत. ओके, आणि त्याच्या जोडीला तुम्हाला अँटीलॉग लागतो सोबत, याला म्हणतात अँटीलॉग. तो 0.00 पासून तो 0.99 म्हणजे 0.99 इथपर्यंत अँटीलॉग आहे. तर याचा पण वापर तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला लॉग टेबल मध्ये सांगतो. आता ह्या लॉग टेबल मध्ये एका साईडला नंबर आहेत, 10 20 30 40 50 असे नंबर आहेत. त्याच्यानंतर 0 1 2 3 4 5 वगैरे असे 9 पर्यंत नंबर आहेत. त्याच्यानंतर टेबल सुरू होतो मीन डिफरन्सचा. मीन डिफरन्स मध्ये 1 to 9 असे रो आहेत. त्याचा यूज कसा करायचा मी हे तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला लॉग कसा शोधतात ते तुम्हाला सांगतो. एखाद्या नंबरचा लॉग शोधतात कसा. फॉर एक्झाम्पल, मी जर नंबर घेतला 4295 असा नंबर घेतला आणि याचा मला जर लॉग फाइंड आउट करायचा असेल तर पहिलं काय करायचं बघा. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट कुठे दिसतोय? नाहीये. नसतो तेव्हा तो डेसिमल पॉईंट एंडला असतो. तर डेसिमल पॉईंटच्या अगोदर जेवढे नंबर असतील 1 2 3 4 त्याच्यातून 1 मायनस करायचा. ओके, किती नंबर आहेत? 4. त्याच्यातून मायनस केले किती? 3 उरतात. मग 3 पॉईंट लिहायचं. ओके, एखादा दुसरा नंबर घेऊया 14.95. ओके, पॉईंटच्या अगोदर किती नंबर आहेत? 2. याची कॅरेक्टरिस्टिक एक, याला कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. याच्या पुढचं सांगणार आहे तुम्हाला. पहिला कॅरेक्टरिस्टिक कशी काढतात ते बघूया. ओके, पॉईंटच्या अगोदर एकच नंबर आहे, इथे 2 नंबर होते म्हणून 1 घेतला, इथे 1 नंबर आहे म्हणून 0 घ्यायचा, 1 मायनस करायचा, इथे 4 होते म्हणून 3 घेतला, इथे 2 होते म्हणून 1 घेतला, इथे 1 होता म्हणून 0 घेतला, 1 मायनस करायचा. ओके, आणि जर 0 पॉईंट पासून सुरुवात असेल 0.3296 तर कॅरेक्टरिस्टिक किती घ्यायची? तर माझ्याकडे एक ट्रिक आहे. तुम्ही 0 पॉईंट असेल तर 0 पॉईंटच्या आजूबाजूला किती 0 आहेत ते मोजायचे लागून, तेवढा मायनस मध्ये घ्यायचा. आता पॉईंटच्या अगोदर 0 आहे, एकच 0 आहे, 1 घेतला,
0 पॉईंट पासून स्टार्ट आहे म्हणून मायनस घेतला. जर नंबर 0.003256 असेल, याची कॅरेक्टरिस्टिक बघा. 0 पॉईंट पासून स्टार्ट आहे, 0 पॉईंट पासून मायनस मध्ये गेला. किती झिरो आहेत? 1 2 3. याची कॅरेक्टरिस्टिक 3. याच्यात काय मायनस करायचे नाही, झिरो मोजायचे. जेवढे झिरो तेवढा नंबर. 1 2 3 3 नंबर. 0 पॉईंट पासून आहे म्हणून निगेटिव्ह मध्ये टाकायचे. 0 पासून नसेल तर पॉझिटिव्ह मध्ये ठेवायचे. पण यासाठी तुम्हाला एक मायनस करायचे. आता याच्या पुढची स्टेप, कॅरेक्टरिस्टिक काढली. आता या नंबरवरून पुढचे नंबर कसे शोधायचे बघा. तुम्हाला डिस्प्लेला मी लॉग टेबल टाकतो, त्याच्यामध्ये बघा. तर पहिलं काय करायचं, हे जे पहिले जे 2 नंबर आहेत ते ह्या पहिल्या रो मध्ये बघायचे. 10 20 30 40. ओके, पहिले 2 नंबर, पॉईंट वगैरे काय बघायचं नाही, पहिले 2 नंबर. तर पहिले 2 नंबर बघितलं 40. ओके, आता ह्या 40च्या या लाईन मध्ये बघायचा नंबर. आता 40च्या पुढचा नंबर कुठला आहे? 9. मग 40 मध्ये 9 नंबर मध्ये बघा 61 17 आहे. 61 61 17 नंबर भेटलेला आहे 40 मध्ये 9 मध्ये. आता 5 हा मीन डिफरन्स साठी आहे. हा मीन डिफरन्स, हा फर्स्ट टेबल मध्ये आणि हा सेकंड, असे 3 पार्ट करायचे. पहिले 2 नंबर 1 आणि 1. पहिले 2 नंबर पहिल्या याच्यामध्ये, दुसरा या 1 2 3 छोट्यामध्ये, शेवटचा नंबर आहे तो मीन डिफरन्स मध्ये. ओके, तर 40 मध्ये 9 हा नंबर मला भेटला. त्याच्यामध्ये मीन डिफरन्स मध्ये 5 मध्ये जा. मीन डिफरन्स मध्ये 5. 40 कुठे गेला? 40 मध्ये 9. मीन डिफरन्स मध्ये 5 मध्ये 5 आहे, तो याच्यामध्ये ऍड करा. +5. ओके, तर हा नंबर येईल 6122 येईल. ओके, आता नेक्स्ट नंबर बघूया. ओके, नेक्स्ट नंबर आपण नंबर जरा चेंज करूया. हा नंबर चेंज करूया. 1 2 5 6. जरा इथे पॉईंट घेऊया. ओके, आता बघा 2 नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक 1 येणार. ओके, आता 12चा 5 आणि 6 मध्ये बघा. 12चा 5 मध्ये 0969. तुमच्या हातात लॉक टेबल असू दे तर तुम्हाला समजेल. तुम्ही लॉक टेबल मध्ये स्वतः बघा, हा जो दाखवतोय तो स्वतः सर्च करा. 12चा 5, व्हिडिओ पॉज केली तरी चालेल. 12चा 5 मध्ये हा नंबर भेटला. तर मीन डिफरन्स मध्ये 6 मध्ये जा. 12च्या रो मध्ये 6 नंबरला आहे 21 दिसला 21, तो याच्यामध्ये ऍड करा. 21. 9 आणि 1 10 चल 1. 6 आणि 3 9 09. हा नंबर भेटला 0990 भेटला. ओके, तसा हा तुम्ही फाइंड आउट करा किती येतो तो. ओके, शेवटचा मी शोधतो. हा नंबर बघा, याची कॅरेक्टरिस्टिक काढलेली आहे -3. ओके, आता बघा लॉक टेबल 4च नंबरसाठी असतो. इथे नंबर नाही आहेत ना, पुढचे नंबर घ्या. लॉक टेबल फक्त 4च नंबरसाठी असतो. तर भलेही पुढे 1000 नंबर असू दे, पहिले 4च सिलेक्ट करायचे. आता 32चा 5 आणि 6 मध्ये, 32चा 5 आणि 6 मध्ये, 32 मध्ये 32. 32चा 5 मध्ये 5119. 5119. मीन डिफरन्स मध्ये 6 मध्ये जा. मीन डिफरन्स मध्ये 6 मध्ये गेलात, 6 मध्ये गेला तर 9 येतो. 9 याच्यात ऍड करा. +9 9 9 18 2. ओके, नंबर भेटला 5128. असा नंबर भेटला. ओके, एकदा का तुम्हाला डेसिमल पॉईंटचा विषय संपला की फक्त बघायचा 40चा 9 आणि 5 मध्ये हा नंबर बघा. हा नंबर 40 आहे. 40 9 मध्ये आणि 5 मध्ये बघायचा. ओके, हा 32 मध्ये बघायचा. ओके, आता ही कॅरेक्टरिस्टिक आणि पुढचे नंबर कसे शोधायचे तुम्हाला सांगितलं. नाही समजलं तर रिपीट करा. आता मेन एक्झाम्पल कडे जाऊया आपण. ओके, एक एक्झाम्पल घेतो मी सॉल्व्ह करायला त्यासाठी. ओके, पहिला घेतो मल्टिप्लायचं. समजा नंबर असेल 4.296 मल्टिप्लाय बाय 0.1235. आता हे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं लॉगने. आता मल्टिप्लाय करताना लॉग मध्ये काय करतात? ऍडिशन करतात. 4.296 प्लस लॉग ऑफ 0.1235. ओके, याची ऍडिशन केली. त्याच्यानंतर काय करतात? कॅरेक्टरिस्टिक बघतात. कॅरेक्टरिस्टिक बघा. ओके, पॉईंट नंतर एकच नंबर आहे, 0 कॅरेक्टरिस्टिक प्लस पॉईंट 0 पासून स्टार्ट आहे पण एक 0 आहे म्हणून -1. ओके, इथे 4 पॉईंट होतं, इथे 0 पॉईंट आहे. 0 पॉईंट असेल तर मायनस मध्ये जायचं. एक 0 आहे म्हणून ओके. आता 42चा 9 आणि 6 मध्ये, 42चा तुमच्या पुस्तकामध्ये बघा. ओके, 42चा 42चा 9 नंबर किती आहे? 6325. 6325. 6 मध्ये बघा. 6 मध्ये 6 आहे. याच्यात 6 ऍड करा, किती नंबर भेटेल? 63 ऍड केले तर 31. ओके, आता इथं बघूया 12चा 3 आणि 5 मध्ये.
12चा 3 नंबर किती आहे 0899 3 मध्ये भेटला. आता 5 मध्ये मीन डिफरन्स मध्ये 5 मध्ये 17 17 ऍड करा. 9 आणि 7 16 अच्छा एक 9 10 11 अच्छा एक 8 आणि 1 9 ओके 0916 असे 2 नंबर भेटले. ओके यांची काय करायची आहे ऍडिशन करायची आहे. इथं पण इम्पॉर्टंट गोष्ट. ओके एकदा लॉग कडून झाला की याला अँटी लॉग लावा. अँटी लॉग म्हणजे काय ते सांगतो. अँटी लॉग ही रिव्हर्स प्रोसेस आहे. ओके इकडे सॉल्व्ह करतो 0.6331 प्लस निगेटिव्ह 1 0916 याची ऍडिशन करायची 6 1 6 3 आणि 1 4 9 आणि 3 12 6 आणि 1 7 ओके. तर इथं काय करायचं इथं लक्ष बघा यांचा सेपरेट करायचं. ओके हे 0 हे प्लस आणि हा काय निगेटिव्ह 1 आन्सर किती येणार निगेटिव्ह 1 इथे लिहितो निगेटिव्ह 1 फायनल आन्सर तयार होत आलेला आहे. हा नंबर इथे लिहितो निगेटिव्ह 1.7247. ओके हे काम झालं तर हे पुसतो मी. ला 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 ला. आता काय करायचं बघा हा नंबर अँटी लॉग मध्ये बघायचा पण हा फर्स्ट नंबर बघायचा नाही. फर्स्ट नंबर आहे तो डेसिमल पॉइंट प्लेस करण्यासाठी आणि हा नंबर तुम्ही अँटी लॉग मध्ये अँटी लॉगच्या टेबलमध्ये बघायचा. कसा बघायचा सांगतो. अँटी लॉग मध्ये जा. ओके बाबा अँटी लॉग मध्ये जातो. अँटी लॉग घेतला अँटी लॉग. ओके याच्यामध्ये 72 4 7 72 72 72 72 72 मध्ये 4 आहे 5297 5297 नंतर 7 मध्ये जा 5297 9 नंबर आहे. याच्यात 9 ऍड करा 9 आणि 7 16 चला 9 आणि 1 10 3 ओके किती आला 5306. हा अँटीलॉग मध्ये बघितला तो आला 5306. आता महत्वाचं काम निगेटिव्ह 1 आहे याचा यूज काय करायचा डेसिमल साठी. मला सांगा निगेटिव्ह 1 कधी कॅरेक्टरिस्टिक येते. निगेटिव्ह 1 कॅरेक्टरिस्टिक येते कधी निगेटिव्ह 1 तेव्हा कॅरेक्टरिस्टिक येते जेव्हा नंबर 0 पॉईंट मध्ये असतो. समजा इथं 4 असतात 3 असतात पहिला नंबर 3 असतात. 3 कधी येते जर 4 नंबर नंतर डेसिमल पॉईंट असेल तर 3 येणार. रिव्हर्स प्रोसेस आहे. इथे कसं एका नंबर नंतर पॉईंट नंतर एक नंबर आहे 0 लिहिला पॉईंट नंतर 0 आहे निगेटिव्ह 1 लिहिला. मग निगेटिव्ह 1 कधी येणार जर 0 पॉईंट पासून असेल तर मग याचा आन्सर 0.5306. कॅल्क्युलेटर मध्ये सॉल्व्ह करून बघा एवढा अप्रॉक्सिमेट आन्सर येतो. अप्रॉक्सिमेट परफेक्ट नाही अप्रॉक्सिमेट पहिले 4 नंबर परफेक्ट आहेत. ओके आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 10-12 एक्झाम्पल बघूया कारण ही व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. याचा मी 5 सेकंड नंतर शूट करतो. ओके तोपर्यंत याचे रूल्स बघा.